इंग्रजी लिहायला आणि बोलायला शिकायचं आहे का? तुम्ही याच्या शोधात असाल तर हा शोध आज मी इथे संपवणार आहे. चला तर आज प्रॅक्टिस करणार आहोत 50 अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण वाक्यांची, ज्याच्या मदतीनं तुम्ही लिहू पण शकाल आणि अगदी आत्ता आजच इंग्रजी बोलायला पण शिकाल. तर काय करायचं आहे, तर मी जी वाक्य दिलेली आहेत ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून पाहू शकता, तसेच तुम्ही ती पुन्हा म्हणू शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या 50 अतिशय महत्त्वपूर्ण वाक्यांना. मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. मी आनंदी आहे. आय एम हॅपी. मी तयार आहे. आय एम रेडी. मी थकलो आहे. आय एम टायर्ड. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी घरी आहे. आय एम ॲट होम. मी तुझा मित्र आहे. आय एम युअर फ्रेंड. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. मी ठीक आहे. आय एम फाईन. तो माझा भाऊ आहे. ही इज माय ब्रदर. ती माझी बहीण आहे. सी इज माय सिस्टर. तो एक कुत्रा आहे. इट इज अ डॉग. तो खेळत आहे. ही इज प्लेइंग. ती स्वयंपाक करत आहे. सी इज कुकिंग. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. तो आनंदी आहे. ही इज हॅपी. ती थकली आहे. सी इज टायर्ड. मुलगा धावत आहे. द बॉय इज रनिंग. मुलगी वाचत आहे. द गर्ल इज रीडिंग. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर स्टुडंट्स. ते खेळत आहेत. दे आर प्लेइंग. तू आनंदी आहेस. यू आर हॅपी. आम्ही तयार आहोत. वी आर रेडी. ते घरी आहेत. दे आर ॲट होम. तू इंग्रजी शिकत आहेस. यू आर लर्निंग इंग्लिश. आम्ही शाळेत जात आहोत. वी आर गोइंग टू स्कूल. ते व्यस्त आहेत. दे आर बिझी. तू मजबूत आहेस. यू आर स्ट्रॉंग. मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. ते माझे वडील आहेत. ही इज माय फादर. ती माझी आई आहे. सी इज माय मदर. आम्ही एक कुटुंब आहोत. वी आर अ फॅमिली. ते मित्र आहेत. दे आर फ्रेंड्स. मी वर्गात आहे. आय एम इन द क्लास. तो खोलीत आहे. ही इज इन द रूम. ती स्वयंपाकघरात आहे. सी इज इन द किचन. आम्ही बागेत आहोत. वी आर इन द गार्डन. ते रस्त्यावर आहेत. दे आर ऑन द रोड. मला उशीर झाला आहे. आय एम लेट. तो लवकर आला आहे. ही इज अर्ली. ती दयाळू आहे. सी इज काइंड. आम्ही आज आनंदी आहोत. वी आर हॅपी टुडे. ते आता तयार आहेत. दे आर रेडी नाव. तू बरोबर आहेस. यू आर राईट. मी चुकीचा आहे. आय एम रॉंग. तो मजबूत आहे. ही इज स्ट्रॉंग. ती सुंदर आहे. सी इज ब्युटिफुल. आम्हाला अभिमान आहे. वी आर प्राऊड. सो स्टुडंट, तुम्ही हे 50 वाक्य जे आहेत, तुम्ही कामात जरी असाल तरी तुम्ही या पद्धतीनं ऐकत राहिलात तर तुमचा खूप फायदा होईल. तुम्हाला लिहिता येईल आणि तुम्हाला इंग्रजी ऐकून ऐकून तुम्हाला ती बोलता सुद्धा नक्कीच येणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सेंटेन्सेस पुन्हा सुद्धा म्हणू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.